आणि आता पाहणार आहोत राज्यातल्या पावसासंदर्भातल्या बातम्या। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी, शेतात पाणी साचल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली, तातडीने नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, लोअर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यातून पाणी शेतात शिरलं। मांडवा शिवारात शेती पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल। परभणी जिल्ह्यात 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस, पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळात 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद, सोयाबीन, ऊस आणि कापसाचं नुकसान। पश्चिम विदर्भात पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर, अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पीक बाधित, जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची पडझड। परभणीच्या जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस, शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला, गावाबाहेरचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ अडचणीत। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले, बंधाऱ्यांचं पाणी शेतात शिरल्याने पिकांचं नुकसान, खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया दोह धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं, नागरिकांकडून जलपूजन, 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग, मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।